यस 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 मी सर्वांना विनंती करतो की प्लीज एवढी चांगली व्यवस्था केली आमच्या रविदादांनी. मी विनंती करतो सर्वांना दादा की इथं येऊन बसण्याची कृपा करावी. भाई हलकासा शार्प करतो यार और बढ़ाओ मेरा. वाह वाह बघा बाबासाहेबांच्या संविधानामुळे इथले 18 पगड जातीला स्वाभिमानाचं जीवन जगता येऊ राहिलं. परंतु नांदेडमध्ये फार शोकांतिका. किती दिवस या 25 वर्षाच्या लेकरांना काय लिहिलं बाबा. विजयभाई गायकवाड लिखते भाई माहित आहे ना काय झालं तर नांदेडला माहित आहे ना काय झालं. सक्षम ताटे माहित आहे का कोणाला. तुम्ही बोलत नाही म्हणून तुमच्यावर अत्याचार करतात ना मनुवादी. हा 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 वंदना व्हायली. सर मेरे नौजवानों साथियों, नौजवान के सीने में गोली जिन्होंने उतारी है. झालं म्हणतात ना. मी विनंती करतो कृपया आता कोणी डिस्टर्ब करू नका क्योंकि नौजवान के सीने में गोली. नांदेड़ वालों बहुत पति की बात कहने जा रहा हूं मैं. आज तक अपने समाज में झाली हो वंदना म्हणतात साहेब. बच्चों के वास्ते आने वाला कल जरूरी है. समता सैनिक दल पर भी एक शायरी अभी हुई है. अंकल ने इशारा दिया है तो उनके पास आरएसएस है तो हमारे पास भी एसएसबी समता सैनिक दल है. क्योंकि बच्चों के वास्ते आने वाला कल जरूरी है. बच्चों के वास्ते आने वाला कल जरूरी है. अगर चाहते हो समाज में परिवर्तन लाना विजय तो हर एक गांव में समता सैनिक दल जरूरी है. आज या नांदेड़ या ठिकाणी जे प्रकरण झालं क्योंकि नौजवान के सीने में गोली जिन्होंने उतारी है. विजय हमारी कौम भी अब इंतहा की. नौजवान के सीने में जिन्होंने गोली उतारी है. विजय हमारी कौम की अब इंतहा की बारी है. सक्षम ताटे तो प्यार में शहीद होगा उस दिन.
सक्षम ताटे तो प्यार में शहीद हो गया उस दिन, लेकिन उसको इंसाफ दिलाना अब तुम्हारी जिम्मेदारी। अरे किती दिवस सहन करायच्या गोष्टी, तुम्ही बलात्कार झाला तर त्याला काही करत नाही, प्रेम केलं तर गोळ्या झाडून मारता केवळ जातीमुळे। म्हणजे बघा या अजून सुद्धा या बाबासाहेबांनी संविधान देऊन किती वर्ष झाले, परिवर्तन झालं, परंतु लोकांच्या मनुवाद डोक्यातून अजून सुद्धा निघत नाही दादा। फक्त बाबासाहेबांनी एक बोर्ड दाखवलं, ते बोट कशासाठी दाखवलं दादा माहितीये का? बुद्ध की विचारधारा समाज, प्रणय सतलज जय भीम का नारा समाज, बुद्ध की विचारधारा समाज, प्रणय सतलज तू जय भीम का नारा समझ, और बाबा साहब की जयंती को जोरों शोरों से मनाने वाले तू पहले बाबा साहब की उंगली का इशारा समझ। तरी पण आपल्या आज समाजावरती असे अन्याय अत्याचार करतात। परिवर्तनशील झालो फिरतो टायन कोटात, परिवर्तनशील झालो फिरतो टायन कोटात, परिवर्तनशील झालो फिरतो टायन कोटात। अम्मा किमया दिसली, अम्मा किमया दिसली फक्त भीमाच्या बोटात, अम्मा किमया दिसली फक्त भीमाच्या बोटात, अम्मा किमया दिसली। परिवर्तनशील झालो फिरतो टायन कोटात, परिवर्तनशील झालो फिरतो टायन कोटात। अम्मा की बया दिसली, अम्मा की बया दिसली फक्त भीमाच्या बोटात, अम्मा की बया दिसली। शुक्रिया। एकोणीसशे 56 अगोदर तरी अजून मनुवाद गेला नाही हो, तरी अजून मनुवाद गेला नाही। होती गुलामीची छाप, होती गुलामीची छाप, अरे होती गुलामीची छाप, होती गुलामीची छाप, अत्याचाराच्या थरकाप। होती गुलामीची छाप, अत्याचाराच्या थरकाप, अत्याचाराच्या नदीला यश आलं, ही नदीला यश आलं। किती दिवस खैरलांजी घडते तरी तुम्ही चुपचाप राहता। 2 दिवस हा मेला सक्षम ताटे 2 दिवसच तुम्ही मेणबत्ती अगरबत्ती काढणार, मोर्चे काढणार, अबे किती दिवस करणार असे अन्याय अत्याचार सर? बाबासाहेबाचा कायदा असून सुद्धा आम्हाला आपल्या लेकरांना न्याय मागण्यासाठी मोर्चे काढावे लागतात। फार शोकांतिका। माझ्या नौजवान तरुणांना एवढंच म्हणणं आहे, भाई लड़कियों पे मरने से अच्छा है बस तू बाबा साहब की मिशन के लिए मर। एक ही नसीहत कर दूंगा, जाति धर्म से किसी को बांटा नहीं करते, और बेफिजुल विजय किसी का रास्ता काटा नहीं करते, और जिंदगी जीने का रुतबा ये बाबा साहब से मिला, इसीलिए सच्चे जय भीम वाले किसी के तलवे चाटा नहीं करते।
होती गुलामीची छाप, होती गुलामीची छाप, होती गुलामीची छाप, अत्याचाराच्या थरकाप, ही नदी नाला यश, ही नदी नाला यश, अरे बा भीमाच्या करणी म्हणून आम्हा किमया दिसली, आम्हा किमया दिसली, फक्त भीमाच्या पोटात किमया दिसली, फक्त भीमाच्या पोटात किमया दिसली, परिवर्तनशील झालो फिरतो कायन कोटात, परिवर्तनशील झालो फिरतो कायन कोटात, केवळ जातीमुळे, केवळ जातीमुळे, केवळ जातीमुळे बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसावं लागलं, केवळ जातीमुळे माझ्या बाबासाहेबांना बडोद्याची नोकरी सोडावी लागली, आणि याच जातीमुळे आज तुमच्या नांदेडचा सक्षम काटे मेला. जान दो समझ सकते तो समझो, मुर्दों को मैं कभी ज्ञान पिलाता नहीं. अब उतरना होगा जंगे मैदान में, अब उतरना पड़ेगा जंगे मैदान में. औकात भूल गए हैं कुत्ते, उनको अब औकात दिखानी पड़ेगी. निकलना होगा अब जंगे मैदान में. भाई कब तक ऐसा चलता रहेगा भाई, कब तक ऐसा चलता रहेगा. तो भोट मागे मेला, शेवटी न्याय मागून मागून तरी त्याला न्याय भेटला नाही. अक्षय भालेराव मेला, जयंत्या काढतात तरी विट्टाळ होते, चुकून मंदिराची पायरी चढली तरी त्याचा अपमान केला जातो, त्याची धीण काढली जाते. बाबासाहेबाचाच कायदा असून म्हणजे बाबासाहेबाच्या लेकराला न्याय भेटत नाही, म्हणजे इथली न्याय व्यवस्था किती भ्रष्ट झाली. कारण तुम्ही एक नाही ना, तुम्ही मनुवाद्याचे पाय चाटून चाटून तुमचे घर भरता तुम्ही, बस स्वतःच, आणि बाबासाहेबाच्या मिशनला अधोगतीच्या मार्गावर नेता तुम्ही. आज सक्षम गेला, उद्या कोणी जाईल, आणि काही नाही, छूट जाएंगे वो, 2 दिन रहेंगे जेल में, छूट जाएंगे. अगर चाहते ना अपनी कौम पर कोई एक बहुत मेरा तो सर इतना गुस्सा करते सर कुछ लोग, मैं बोलने वाला मुंह पर हूं, क्योंकि 70 साल जाते हुए बाबा साहब को होते आ रहे हैं, 70 साल हुए बाबा साहब को जाते हुए, लेकिन हमने ऐसी मजबूत बाबा साहब का संगठन नहीं बनाया. इसलिए आज अपने समाज पर ऐसे अन्याय अत्याचार कर रहे हैं, क्योंकि हम एक नहीं है. चला, आम्हा किमया दिसली, आम्हा किमया दिसली, फक्त भीमाच्या पोटात.